चला आपल्याला आता नवीन चॅप्टर पाहायचं आहे. चॅप्टरचं नाव काय आहे बघा बरं जरा. इन्फेक्शियस डिसीज अँड हाऊ टू प्रिव्हेंट देम. इन्फेक्शियस म्हणजे संसर्गजन्य रोग आणि ते कसे टाळायचे. खोकला, सर्दी, टायफॉइड, मलेरिया हे सर्व संसर्गजन्य रोग आहेत. त्याला टाळायचं कसं, त्याचे उपाय. तर पहिला प्रश्न काय, व्हॉट इज सोल्युशन. उपाय काय आहे सांगायचं. प्रश्नाचं काय प्रश्न आहे. प्रश्न म्हणतो यू आर हंग्री बट द फूड हॅज बीन लेफ्ट अनकवर्ड. तुम्ही उपाशी आहात. हंग्री म्हणजे काय, उपाशी किंवा भूक लागली आहे. परंतु जे अन्न आहे, आता तुम्ही घरी आहात, उपाशी आहात, भूक लागली आणि तुम्हाला जे अन्न दिसायले ते कसे दिसायले, इट हॅज बीन लेफ्ट अनकवर्ड म्हणजे न झाकलेलं अन्न आहे तुमच्या पुढे आणि भूक तर लागली आहे. कळलं का. मम्मीनं जेवण बनवून गेलेली आहे कुठेतरी आणि भूक लागलेली आहे आणि तुम्ही खायला गेलात आणि अन्न कसं आहे, उघडच आहे. मग त्याने म्हणते आता तुम्ही काय करचाल, मग उपाय सांगा. सर्वात पहिले आता एकतर उघडा अन्न आहे म्हटलं की त्याच्यावर माशा बसलेल्या असतात, म्हणून उघडा अन्न जशाल तसं खाता येतं का, नाही खाता येत. मग काय करायचं, तर त्यानं सांगितलंय काय करायचं, उपाय सांगा म्हटलंय ना. उघडा अन्न आहे तर उपाय काय करचाल, व्हॉट इज सोल्युशन म्हटलेलं असते बरोबर. तर म्हटलंय हिटिंग किल्स ऑल डिसीज जर्म्स प्रेझेंट इन द फूड. गरम केल्याने, हिटिंग म्हणजे काय, गरम करणे. गरम केल्याने रोगाचे सर्व जंतू, ऑल म्हणजे काय, सर्व जंतू, डिसीज जर्म म्हणजे रोगाचे जंतू मरून जातात. किल म्हणजे मरून जातात. सर्व जंतू नष्ट होतात, मरतात, जे की अन्नामध्ये आहेत, उघडं ठेवल्यामुळे आहेत ना. मग त्यासाठी आपण त्याला काय करायचं, गरम करायचं, हिट करायचं. सो म्हणून काय करायचं आपण, इफ फूड इज अनकवर्ड देन, नाही झाकून तर ठेवायचं. पण आता भूक लागली, आता काय करतोस, आता ठेवशील झाकून, पण त्याच्या अगोदर तर उघडं होतं ना. मग आता तुला खायचंय, मग तसंच खाशील का गरम करून खाशील. ते म्हटलंय. सो इफ फूड इज अनकवर्ड, हा आधीच झाकून ठेवायचं ते. पण आता गरम, ते उपाय काय सांगा म्हणले. उपायचा अर्थ काय, तुला आता आधी जाऊन झाकून ठेवता येते का. आता उघडा आहे, करायचं काय, आणि भूक तर लागल्या, काय करायचं मग, गरम करायचं. मग फूड इज अनकवर्ड, जर अन्न उघडा असेल देन वन शुड हीट द फूड. हीट म्हणजे अन्नाला गरम केले पाहिजे. काय केले पाहिजे, गरम. हीट किंवा वॉर्म, गरम करण्याला दोन्ही शब्द आहेत, हीट आणि वॉर्म. अँड देन इट इट, आणि त्याच्या नंतरच मग खावा. व्हेन हंग्री, जर भूक लागली असेल तर. हंग्री म्हणजे काय, भूक लागली असेल. कळलं का. कारण गरम केल्याने अन्नामधले जंतू वाढतात का नष्ट होतात, नष्ट होतात. पुढे सांगू आता. आता यूज युअर ब्रेन पॉवर, तुमच्या मेंदूची शक्ती वापरा. विच मेथड ऑफ प्रिव्हेंटिंग द ब्रीडिंग ऑफ मॉस्किटोज विल यू रिकमेंड फॉर युअर सराउंडिंग. डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी तुम्ही तुमच्या आजूबाजूला कोणती पद्धत, मेथड म्हणजे काय, पद्धत सुचवाल. रिकमेंड म्हणजे सुचवणे. तुम्ही कोणती मेथड सुचवाल, पुढे थोडस कोणती मेथड सुचव. मग त्यांनी दोन पद्धती दिल्यात. पहिली पद्धत काय दिल्या, नॉट अलोविंग वॉटर टू स्टॅग्नेट ऑर किंवा स्प्रेइंग इन्सेक्टिसाइड्स ऑन वॉटर. व्हाय, आता काय काय म्हणलं, मोठा प्रश्न आहे बरं का. त्यानं आधी तर काय म्हटलंय, इथून एवढ्यामध्ये डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी तुम्ही कोणती मेथड सुचवाल. दोन्हीपैकी कोणती मेथड, कोणत्या दोन मेथड आहेत. पहिली मेथड आहे नॉट अलोविंग वॉटर टू स्टॅग्नेट. वॉटर स्टॅग्नेट म्हणजे साचू देणे, पाणी साचते ना कुठं कुठं, हा, मग ते साचू देणे. पण त्याला नॉट लावलंय म्हणजे साचू द्यायचं का साचू द्यायचं नाही, साचू द्यायचं नाही म्हणजे पाण्याला साचू द्यायचं नाही. कळलं का हे, ही एक मेथड. किंवा दुसरं काय करता येते, समजा जर पाणी साचलं असेल तर त्याच्यावरती काय काय करायचंय, फवारणी करायची. काय करायची आहे, फवारणी. स्प्रे म्हणजे फवारणी. कुणाची करायची आहे, इन्सेक्टिसाइडची. कशाची, इन्सेक्टिसाइडची, कीटकनाशक म्हणतात.
कीटकनाशक आपण फवारे मारतो का नाही, त्याच्यानं किडे मरतात, डास मरतात, त्याची फवारणी करायची. मग दोन्हीपैकी काय करायला? खरं तर सोपं आहे. अगोदर तर पाणी साचूच द्यायचं नाही, बरोबर आहे का नाही? समजा साचलं तर मग स्प्रे करायचं, झालं. मग आता काय म्हटलं बघा, तेच म्हटलं. मग उत्तर काय? त्यानं प्रश्न केवढा मोठा विचारलाय कळलं का? रोगाची उत्पत्ती रोखण्यासाठी, पूर्णपणे प्रश्न तुझ्या आधी लक्षात आला पाहिजे बघ, पूर्णपणे बघ काय म्हटलंय. प्रश्न काय म्हणते बघ बरं जरा. पहिल्यात पहिले मॉस्किटो, रोगाची नाही, डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी तुम्ही कोणता उपाय करचाल? पाणी साचू देणार नाहीत का फवारणी करचाल? आणि पुढे व्हाय म्हटले म्हणजे कारण सांगा. मग कशामुळे कोणता वापरचाल? पाणी साचू देणार नाही हे बेटर आहे का नाही? पण तसं दोन्ही गोष्टीचा वापर आम्ही करचाल, है का नाही? दोन्ही गोष्टीचा वापर करचाल. पहिली गोष्ट का वापरचाल? पहिल्यांदा, फर्स्ट ऑफ ऑल इट इज बेटर नॉट टू अलो वॉटर टू स्टॅग्नेट. सर्वप्रथम पाणी साचू न देणे, नॉट, आणि इथं नॉट वापरले, इथं स्टॅग्नेट वापरले, मागे पुढे वापरतात इंग्रजीमध्ये, कळलं का? पाणी साचू न देणे हे चांगले आहे. बेटर म्हणजे काय? चांगले. बेटर म्हणजे काय? चांगले. पाणी साचू न देणे हे चांगले आहे. परंतु समजा साचलं तर मग काय करचाल? स्प्रेइंग इन्सेक्टिसाइड्स ऑन ओपन वॉटर विल बी रिकमेंडेड टू किल द मॉस्किटो लार्वे. मॉस्किटो म्हणजे मच्छर. मच्छराची उत्पत्ती कुठून होते? त्याने दिलेल्या अंड्यापासून. अंड्यामधून आळ्या निघतात. आळ्या काय निघतात? आळ्या. आणि त्या आळीचं काय बनतंय? मच्छर. सांगितलं का सर ना तिथं? हा. मग आपण जर इन्सेक्टिसाइडची फवारणी केली उघड्या पाण्यावर, ओपन वॉटर म्हणजे काय? उघडं पाणी. उघड्या पाण्यावर इन्सेक्टिसाइडची फवारणी करणे सुचवल्या जाईल. का सुचवल्या जाईल? टू किल द मॉस्किटो लार्वे, म्हणजे मच्छरांच्या आळ्या मारण्यासाठी. मग काय म्हणलं एकंदरीत बघू जरा आता. काय म्हटलंय बघा, मच्छरांच्या आळ्या, मच्छरांच्या किंवा डासांच्या आळ्या मारण्यासाठी उघड्या पाण्यावर कीटकनाशकाची फवारणी सुचवली जाईल. करा किंवा सुचवले. रिकमेंड करणे म्हणजे सुचवणे, शिफारस करणे, असं करा, सुचवणे, हे का नाही? त्यानं हा, मच्छर आला की मरत नाही. मच्छराची आळी मरते. मग त्याच्यापासून म्हणजे नवीन मच्छर तयार होत नाहीत. मोठे मच्छर मरत नसतात, त्यांच्या आळ्या मरतात. कळलं का? आन्सर द फॉलोइंग इन 1 or 2 sentences. सोपा आहे. व्हॉट इज इन्फेक्शियस डिसीज? संसर्गजन्य रोग म्हणजे काय? When diseases spread from one person to another person, they are called infectious diseases. जेव्हा रोग एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरतात, स्प्रेड म्हणजे काय? पसरणे. तेव्हा त्यांना संसर्गजन्य रोग म्हणतात. कळलं का? एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरले की त्याला काय म्हणायचं? संसर्गजन्य रोग. तुला जर इथं जखम झाली तर तुझी जखम दुसऱ्याला पसरते का? मग जखम ही संसर्गजन्य आहे का? ना आहे का? नाही, पसरत नाही ना. एकाची दुसऱ्याला झालं की त्याला म्हणायचं पसरणे. खोकला पसरतो का एकाच दुसऱ्याला? म्हणून तो संसर्गजन्य आहे. खोकला एकाचा दुसऱ्याला साथ आली म्हणतात. राईट. इन्फेक्शियस डिसीज कोणाला म्हणतात? मग जो एकाचा दुसऱ्याला होतो. मग खोकला इन्फेक्शियस आहे का नाही? आहे. जखम आहे का रे? लागलेली जखम इन्फेक्शियस? नाही. पोटदुखी इन्फेक्शियस आहे का? नाही. कळायलंय ना? मस्त आहेत बघ प्रश्न.
व्हॉट आर द मीडियम्स ऑफ स्प्रेड ऑफ डिसीज? रोगांच्या प्रसाराची माध्यमे कोणती कोणती आहेत? सोपं आहे, हवा, पाणी, अन्न, आहे का नाही? मग काय काय बघा, डिसीजेस स्प्रेड थ्रू मीडियम्स लाईक फूड, वॉटर, एअर, इन्सेक्ट बाईट. काय काय बघा, अन्न, पाणी, हवा आणि काय दुसरं, कीटकांचा चावा. कीटकांचा चावा याद्वारे रोगांचा प्रसार होतो. ठीक आहे. समटाइम्स इट also spreads by coming in direct contact with a diseased person. काही वेळा तो रोगग्रस्त व्यक्तीच्या जवळ, रोगग्रस्त म्हणजे ज्याला रोग झालेला आहे त्याला डिसीज्ड पर्सन म्हणतात, कळलं का? रोगग्रस्त व्यक्तीच्या थेट संपर्कात आल्यानंतरही पसरतो. कळाले का? एकतर अन्न, पाणी, हवा, मच्छर किंवा इन्सेक्ट ह्यांच्याद्वारे किंवा थेट संपर्कात आल्यावर पण रोग पसरतो. कळलं? पुढचं सांगू मग. व्हॉट इज एपिडेमिक ऑफ डिसीज? रोगाची महामारी म्हणजे काय? महामारी, महामारी म्हणजे काय? साथ. आपण म्हणतो ना साथ पसरली, कोरोनाची साथ, त्याला महामारी म्हणतात मराठीत. इंग्लिश मध्ये काय म्हणतात? एपिडेमिक. काय म्हणतात? एपिडेमिक. आन्सर, प्रश्न काय म्हणतो बघा, उत्तर काय म्हणतो बघा. When many people in one area get the same infectious disease at the same time. जेव्हा एका भागामध्ये अनेक लोकांना एकाच वेळी सेम टाइम म्हणजे काय? एकाच वेळी एकच संसर्गजन्य रोग होतो. कोणता रोग? संसर्गजन्य रोग होतो, तेव्हा आपण त्याला महामारी म्हणतो. वी से देर इज अन एपिडेमिक ऑफ डिसीज. वी से म्हणजे आपण म्हणतो की तिथे किंवा त्या भागामध्ये रोगाची महामारी आहे. काय आहे? रोगाची महामारी. शब्द काय काय येतं? एकाच वेळी एकाच भागामध्ये अनेक लोकांना एकच रोग झाला की आपण काय म्हणतो? महामारी आली. कळलं का? Next, question C. What happens when there is an epidemic of disease? महामारी म्हणजे पसरलेली साथ, रोगाची मोठ्या प्रमाणावर पसरलेली साथ. कळलं? त्याला महामारी पण म्हणतात. बघ, व्हॉट हॅपन्स वेन म्हणजे काय बघा, जेव्हा रोगाची साथ पसरते. हे एपिडेमिकला महामारी पण म्हणतात किंवा साथ पण म्हणतात. कळलं का? दोन्ही पण सारखंच आहे, रोगाची साथ पण म्हणतात. ठीक आहे. जेव्हा रोगाची साथ पसरते तेव्हा काय होते? हॅपन्स म्हणजे काय होते, हॅपन म्हणजे होणे. काय होते? रोगाची साथ पसरल्यावर होतंय काय? मग हे थोडस इथून एवढं आहे. कळलं का? ड्युरिंग अन एपिडेमिक, महामारीच्या वेळेस. ड्युरिंग म्हणजे च्या वेळेस. महामारीच्या वेळेस काय काय होते रे? एअर, वॉटर अँड फूड गेट्स कंटॅमिनेटेड विथ द डिसीज जर्म्स अँड द डिसीज स्प्रेड्स रॅपिडली. महामारीच्या वेळेस काय होतंय? हवा, पाणी, अन्न रोगाच्या जंतूद्वारे दूषित होतंय. कंटॅमिनेट होणे म्हणजे काय? दूषित होणे किंवा पोल्यूट होणे पण दुसरा एक शब्द आहे बघ. कळलं का? त्याच्याऐवजी आपण इथं काय वापरलाय? कंटॅमिनेट होणे. काय होणे? कंटॅमिनेट होणे. काय काय कंटॅमिनेट झाले? एअर, वॉटर आणि फूड. ठीक आहे. रोगाची महामारी काय काय होते सांगितलं. कळलं? पुन्हा आणखीन काय होतंय? अँड, आणि काय होतंय? द डिसीज स्प्रेड्स रॅपिडली. रोग जलद गतीने पसरतो. जलद गतीने पसरतो. कळलं? आणखीन पुढे काय होतंय? मेनी पीपल नीड हॉस्पिटलायझेशन. महामारी आल्याच्या नंतर काय होतंय? अनेक लोकांना रुग्णालयामध्ये दाखल करावे लागते. रुग्णालयामध्ये. हॉस्पिटलायझेशन म्हणजे काय? रुग्णालयात घेऊन जाणे. त्याच्यानंतर व्हॉट इज वॅक्सिनेशन? लस म्हणजे काय?
लसीकरण म्हणजे काय? वॅक्सिनेशन म्हणजे काय? लसीकरण. लसीकरण काय म्हटलं उत्तर? वेन अ पर्सन इज गिव्हन अ वॅक्सिन अगेन्स्ट अ स्पेसिफिक डिसीज ही डेव्हलप्स रेजिस्टन्स टू द डिसीज. जेव्हा एखाद्या व्यक्तीला विशिष्ट रोगाच्या विरुद्ध लस दिली जाते, गिव्हन म्हणजे दिली जाते, तेव्हा त्याच्यामध्ये त्या रोगाच्या विरोधात प्रतिकार डेव्हलप होतो. त्या रोगाच्या विरोधात किंवा रोगाची प्रतिकार शक्ती निर्माण होते. डेव्हलप होणे म्हणजे निर्माण होणे, विकसित होणे. कळलं का? त्याला व्हॅक्सिनेशन म्हणतात. म्हणजे कळलं का? लस दिली, समज तुला मी टायफॉइडची लस दिली, तर तुझ्यामध्ये टायफॉइडच्या विरोधामध्ये प्रतिकार शक्ती निर्माण होते. तुला जर मी पोलिओची लस दिली तर तुला पोलिओच्या विरोधात प्रतिकार शक्ती होते. म्हणजे तुला पोलिओ होईल का? बरं, लस रोग झाल्यावर देतात का रोग होण्याच्या आधी देत असतात? रोग होण्याच्या आधी देतात लस. कळलं का? म्हणजे तुला होऊ नये ते. मग काय म्हटलंय? दिस प्रोसेस ऑफ गिव्हिंग वॅक्सिन इज कॉल्ड व्हॅक्सिनेशन. लस देण्याच्या याच प्रक्रियेला, प्रोसेस म्हणजे काय? प्रक्रिया, प्रक्रियेला काय म्हणतात? लसीकरण असं म्हणतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न काय म्हणतो रे? मेक अ लिस्ट ऑफ वॅक्सिनेशन गिव्हन टू अ न्यू बॉर्न बेबी. हे सोपं आहे बघा. नवीन जन्मलेल्या बाळाला. न्यू बॉर्न बेबी म्हणजे काय? नवीन जन्मलेल्या बाळाला दिलेल्या गेलेल्या लसीकरणाची यादी बनवा. दिलेल्या गेलेल्या लसीकरणाची काय बनवा? यादी बनवा. तर इथं खाली काय म्हटलं बघा. हे काय लिहिण्या गेलं तरी जमतं, हे काय लिहायची गरज नाही. ठीक आहे, ह्याचं काही गरज नाही. डायरेक्ट यादी. काय लिस्ट म्हटलं बघा. ह्या इथं असा टेबल केला. ह्या टेबल मध्ये काय केलं बघा बरं. बघा आता इथं बट्या 2-4 लस दिल्यात, आहे का नाही? हे इथं लस दिल्या, कोणत्या रोगाच्या विरोधात दिले ते इथं लिहिलंय, आणि इथं काय दिले? किती दिवसानंतर घ्यायचं. मग आता मी इथं ह्याला सोपं करतो जरा. तर बघ काय इथं दिले लसीचं नाव, इथं दिले कोणत्या रोगाच्या विरोधात, आणि इथं दिले कोणत्या वयाला द्यायचं, कधी द्यायचं, आहे का नाही? मग पाठ करायचं आपण. पहिली लस कोणती आहे? BCG व्हॅक्सिन. कोणती आहे? BCG. नाव तिचं हे व्हॅक्सिन नाही, BCG पाठ करायचं असते. BCG व्हॅक्सिन कोणत्या रोगाच्या विरोधात आहे? अगेन्स्ट म्हणजे कुणाच्या विरोधात आहे? ट्युबरक्युलोसिस, टीबीच्या विरोधात आहे. कळलं? कधी द्यायचं रे? विदिन 15 days आफ्टर द बेबी इज जस्ट बॉर्न. राईट? आलं लक्षात? हे विदिन 15 days. मी ह्याला फक्त सोपं करतो जरा. बघ काय म्हटलंय? सोपं केलं. आता मी काय सोपं केलं? विदिन 15 days ऑफ बर्थ. बाळाच्या जन्माच्या 15 दिवसाच्या आत द्यायचं. कोणती व्हॅक्सिन? BCG. कोणत्या रोगाच्या विरोधात आहे? ट्युबरक्युलोसिस. अगेन्स्ट म्हणजे विरोधात. रोगाचं नाव आहे का हे? काही नाही. रोगाचं नाव काय आहे? ट्युबरक्युलोसिस. चलो नेक्स्ट आगे क्या बोला है देखो. दुसरी व्हॅक्सिन कोणती आहे? हेपॅटायटिस बी व्हॅक्सिन. कोणती? हेपॅटायटिस बी. हेप्पा बी म्हणतात तिला. काय म्हणतात? हेप्पा बी. थोडक्यामध्ये कोणते कोणते रोग असते तिच्यामध्ये? जॉन्डिस असतो. कोणता असतो? जॉन्डिस. एवढंच लिहून टाक. हे कॉज्ड बाय हेपॅटायटिस बी व्हायरस लिहायची गरज नाही. काय म्हटलंय? जॉन्डिस कधी द्यायची? ऍट बर्थ. ऍट बर्थ म्हणजे जन्माच्या वेळी. ऍट बर्थ म्हणजे काय? जन्माच्या वेळी. त्याच्यानंतर आणखीन कोणती आहे? ओरल पोलिओ. ओरल म्हणजे काय? तोंडाने द्यायचं. रोगाचं नाव काय? पोलिओ. रोगाचं नाव काय? पोलिओ. देतात कशी? ओरल म्हणजे तोंडाने देणे, तोंडामधून देणे. हे बाकीचे कसे देतात? इंजेक्शन देतात. काय देतात? हे इंजेक्शन. पण हे कसं देतात सांग? तोंडावाटा. कोणत्या रोगाच्या विरोधात आहे रे? पोलिओ. कधी द्यायची? 2 आठवड्याच्या आत. विदिन 2 weeks म्हणजे 2 आठवड्याच्या आत. चलो शेवटची व्हॅक्सिन कोणती आहे? ट्रिपल व्हॅक्सिन. काय नाव आहे? बोल. ट्रिपल व्हॅक्सिन. कोणते कोणते रोग आहेत? 3 रोग आहेत, मोठे मोठे रोग आहेत. एक काय? डिप्थेरिया. दुसरा काय? हुपिंग कफ. आणि शेवटचा काय? टिटॅनस. बघ कळलं का? एक कोणता आहे? डिप्थेरिया. दुसरा कोणता आहे? हुपिंग कफ म्हणजे डांग्या खोकला. कळलं का? अँड टिटॅनस. टिटॅनस म्हणजे धनुर्वात असते. असं माणूस असं वाकडं तिकडं होते. कळलं का? टिटॅनस म्हणतात त्याला.
लागल्याच्या नंतर आपल्याला लागल्यावरती जंतू जातात का नाही, ते टिटॅनस म्हणजे ते टीटीचं इंजेक्शन म्हणतात का नाही, टीटीचं इंजेक्शन ते असते ते. कळलं? झाले, मोठे मोठे संपले. आता हे कधी द्यायचं आहे? आफ्टर 6 वीक्स ऑफ बर्थ किंवा बेबी इज बॉर्न. ह्याला सोपं करू अजून. काय म्हटलंय? आफ्टर 6 वीक्स ऑफ बर्थ, जन्माच्या 6 आठवड्याच्या नंतर. कळलं? हे सर्व टेबल पाठ करायचं बघ, 3 मार्काला पडतोय डायरेक्ट. त्याच्यानंतर आता काय, ट्रू किंवा फॉल्स सांगा. सोपा आहे आता. बा, पहिला प्रश्न काय म्हणताय? खरं किंवा खोटं सांगायचं. इंटेस्टायनल डिसीज स्प्रेड थ्रू एअर. आतड्याचे म्हणजे पोटाचे आजार हवेद्वारे पसरतात का? नाही. नो, फॉल्स. ते तर अन्नाद्वारे पसरतात. बरोबर, पाण्याद्वारे आणि अन्नाद्वारे. त्याच्यानंतर नाकाचे आजार आणि घशाचे आजार मात्र कशाद्वारे पसरतात? हवेद्वारे. पुढचा प्रश्न, सम डिसीजेस आर कॉज्ड बाय अँगर ऑफ गॉड्स. हे तर काही बी नाही बघ, हे तर प्रश्न गेल्या वर्षी पडला होता बहुतेक कधीतरी. काही आजार देवाच्या प्रकोपामुळे होतात. देवाच्या प्रकोपामुळे किंवा देवाच्या कोपामुळे होतात. हे खरं आहे का खोटं आहे? नाही. तरी पण आपले लोक, म्हणजे हे पण खोटं आहे, तरी पण आपले लोक जातात का नाही? काही झालं की देवाकडे जाऊन नारळ फोडतात, बकर कापतात, देवीमुळे झाला असेल म्हणतात. पण ते खरं आहे का? नाही. मग मम्मीला सांगायचं असं होत नसते म्हणायचं. आलं लक्षात? मम्मीला म्हणायचं असं होत नसतंय, हे खोटं आहे, ही अंधश्रद्धा आहे, देवाच्या प्रकोपामुळे होत नाहीत. आता हे लय भारी आहे. झालं ते. क्लासिफाय द डिसीजेस. क्लासिफाय म्हणजे वर्गीकरण करा. तुला होता ना शब्द? नैसर्गिक आणि मानवनिर्मित होतं का नाही? नॅचरल आणि मॅनमेड. सॉइल, वॉटर, एअर, रिव्हर. क्लासिफाय ते आहे तसं वर्गीकरण करायचं. क्लासिफाय रोगांचं क्लासिफिकेशन करा, म्हणजे रोगांना वर्गीकृत करा. डिसीजेस गिव्हन बिलो ऍज. कोणत्या कोणत्या वर्गामध्ये त्यांना क्लासिफाय करायचंय? क्लासिफाय म्हणजे कळलं का? वेगवेगळ्या वर्गात बस. कोणते कोणते वर्ग आहेत? दॅट स्प्रेड थ्रू फूड, वॉटर, थ्रू एअर. म्हणजे काय? त्यांना वर्गीकृत करायचे. अन्नाद्वारे होणारे रोग एका बाजूला, पाण्याद्वारे होणारे एका बाजूला, हवेद्वारे होणारे एका बाजूला. कळलं का? तुला कळलं का? हे प्रश्न मागे झाला होता बघा, आठवते का? त्यांनी हो काशी लिस्ट दिली बघा. क्वेश्चन असा क्वेश्चन येतो एवढा मोठा, क्लासिफाय म्हणून, आहे का नाही? मग हे रोग दिलेत, एवढे रोग दिलेत, मग ह्यांच्यापैकी अन्नाद्वारे कोणते होते, पाण्याद्वारे कोणते होते, ते लिहायचं आपलं. मग इथं टेबल करून दिलाय बघ, इथं मस्त टेबल केला, एकदम बढिया. तर बघ, हे बघ, अन्नाद्वारे होणारे, हे थ्रू म्हणजे द्वारे, पाण्याद्वारे होणारे, हवेद्वारे होणारे. हे काय लिहिलंय? काय? फूड, वॉटर, एअर. त्याच्या आधी काय शब्द लावायचा? थ्रू. काय लावायचा? थ्रू म्हणजे त्याच्याद्वारे. थ्रू. कळलं का? थ्रू म्हणजे त्याच्याद्वारे. हे शब्द काय आहे? थ्रू. प्रत्येकाच्या अगोदर लावलाय का? हे दिसलं? आणि थ्रूच्या पुढे काय लावलं? इथं फूड. इथं काय लावलंय? वॉटर. आणि इथं एअर. अन्नाद्वारे होणारे कोणते? टायफॉइड, कॉलरा, जॉन्डिस म्हणजे कावीळ, आणि गॅस्ट्रो डायरिया. कळलं का? पाण्याद्वारे कोणते तरी? टायफॉइड. टायफॉइड इकडे बी अन्नाद्वारे पण होते आणि पाण्याद्वारे पण. कॉलरा, जॉन्डिस, डायरिया. डायरिया म्हणजे जॉन्डिस म्हणजे कावीळ असते, जॉन्डिस पण दोन्हीकडे आहे. डायरिया. डायरिया म्हणजे थोडक्यात संडास लागली म्हणतात का नाही, त्याला डायरिया म्हणतात. कळलं का? माहित असू दे बघ. त्यानंतर हवेद्वारे कोणते होते? ट्युबरक्युलोसिस, टीबी. टीबी म्हणतात त्याला. डिप्थेरिया, कंजक्टिव्हिटीज. कंजक्टिव्हिटीज म्हणजे काय माहिती आहे का? डोळे आले म्हणतात त्याला. कंजक्टिव्हिटीज म्हणजे काय? डोळे येणे. बरोबर. आणि चिकन पॉक्स. काय? चिकन पॉक्स. हे पाठ करायचे आजार कोणते कोणीकडे आहेत ते, मिक्स होऊ द्यायचं नाही. हे तर 2 ठिकाणी आहे ना, एवढे दोन्ही ठिकाणी. गिव्ह रिझन. गिव्ह रिझन काय म्हटलंय? क्वेश्चन, प्रश्न काय? वेन देर इज अन एपिडेमिक ऑफ कॉलरा वी शुड बॉइल वॉटर बिफोर ड्रिंकिंग. जेव्हा कॉलऱ्याची महामारी असते तेव्हा आपण पाणी उकळून, बॉइल म्हणजे काय? उकळून प्यावे किंवा पिण्यापूर्वी उकळून घ्यावे. कळलं का? पिण्यापूर्वी उकळून घ्यावे. उत्तर काय म्हणते बघा. समटाइम्स वॉटर मिक्सेस विथ द फायसेस ऑफ पर्सन हॅव्हिंग कॉलरा अँड गेट्स कंटॅमिनेटेड. हे महत्वाचं आहे. कधी कधी. समटाइम म्हणजे काय? कधी कधी कॉलरा
झालेल्या व्यक्तीच्या विष्ठेसोबत पाणी मिसळते. विष्ठा म्हणजे घाण, आलं लक्षात? विष्ठा म्हणजे संडास, लक्षात ठेवायचा इथून पुढे. विष्ठा म्हणतात त्याला, चांगल्या शब्दामध्ये काय म्हणतात? विष्ठा. आणि इंग्लिश मध्ये काय म्हणतात? फायसेस. काय म्हणतात? फायसेस. FAECES, फायसेस. कळलं का? फायसेस. किंवा ह्याला आणखीन एक शब्द आहे, फायकल मॅटर. काय म्हणा? फायकल मॅटर. विष्ठा. इथून पुढे लक्षात राहील मग. विष्ठा, विष्ठेमध्ये पाणी मिसळते. अँड गेट्स कंटॅमिनेटेड म्हणजे दूषित होते. कळलं का? पाणी विष्ठेमध्ये मिसळल्यामुळे दूषित होते. राईट. बॉइलिंग द वॉटर किल्स द जर्म्स कॉझिंग द डिसीज. उकळल्यामुळे, बघ, पाणी उकळल्यामुळे रोगाचे जंतू नष्ट होतात, मरून जातात. किल म्हणजे काय? मरून जाणे. जर्म म्हणजे काय? रोगाचे जंतू. जर्म म्हणजे जंतू, डिसीज म्हणजे रोगाचे. कळलं का? Therefore, during an epidemic of cholera, one should boil water and drink. है का नाही? कारण का तर कॉलरा झालाय म्हणजे सर्वांना झाला म्हणजे तुम्हाला होऊ शकते. मग पाणी पिण्याच्या अगोदर काय करायला पाहिजे? उकळून. हे देअरफोर तर माहिती आहे ना, हे वरच असते, है का नाही? देअरफोरच माहिती आहे ना, ड्युरिंग एपिडेमिक ऑफ कॉलरा. बघ, हेच आहे का? हेच आहे का? हे आता थोडं त्याच्याऐवजी मी जशाल तसं लिहितो, जरा वेगळा आहे. जशाल तसं लिहितो बघ, जशाल तसा का? देअरफोर, फक्त देअरफोर लावायचं. मग पुढे काय? वेन देअर इज एपिडेमिक ऑफ कॉलरा वी शुड बॉईल द वॉटर. आहे का? हे जशाल तसं. कारणे द्यामध्ये शेवटचा शब्द जशाल तसा. पुढे, वी शुड नॉट अलो पडल्स ऑफ वॉटर टू स्टँड इन आवर सराउंडिंग. बघ, आपल्या नेट आपल्या आजूबाजूला पाण्याचे डबके. पडल म्हणजे काय? डबके. पडल म्हणजे काय? डबके. पडल ऑफ वॉटर म्हणजे काय? पाण्याचे डबके साचू द्यायचे नाही. नॉट अलाउ म्हणजे परवानगी द्यायची नाही, साचू द्यायची. कळलं का? का? पाण्याच्या डबक्यामुळे मच्छर होते है ना, आणि रोग होते. मग तेच बघू आन्सर. उत्तर काय म्हणते? मॉस्किटोज ले एग इन द वॉटर इन पडल. डास, बघा, डबक्यातील पाण्यामध्ये डास अंडी घालतात. अँड दे इन्क्रीज इन नंबर, आणि त्यांची संख्या वाढते. इन्क्रीज म्हणजे काय? वाढते. मॉस्किटो बाईट स्प्रेड मलेरिया जर्म्स अँड पीपल सफर फ्रॉम मलेरिया. डास चावल्याने मलेरियाचे जंतू पसरतात. डास चावल्याने मलेरियाचे जंतू पसरतात आणि लोकांना मलेरिया होतो. कळलं? देअरफोर, मग ते पुढचं, वी शुड नॉट अलो. हेच कळलं का? हेच, वी शुड नॉट अलो पडल्स ऑफ वॉटर टू स्टँड इन आवर सराउंडिंग. आपण आपल्या आजूबाजूला पाण्याचे डबकं साचू दिलं नाही पाहिजे. कळलं?